सकाळी सकाळी सूर्यदेवताचं दर्शन घेऊन घरी आले. घरी येऊन फ्रेश झाले. फ्रेश होऊन फ्रेश झाले तोपर्यंत तर माझी मुलगी उठली होती. मग तिला बसवली बेडवर आणि टी व्ही लावून दिला. मोटू पतलू पाहते ती बघत बघत. मग आज बेत ठरला होता अख्खा मसूरची आमटी करायची. त्याच्यासाठी मी मिरची, लसूण, जिरं एकत्र वाटून घेतलं. एक कांदा कापला. कुकरमध्येच केली आज भाजी, त्यामुळं कुकरमध्ये कांदा परतला, तेल टाकलं, वाटलेली ती मिरची, लसूण, जिरं टाकलं, तर कढीपत्ता टाकला, थोडंसं मीठ टाकलं, टोमॅटो टाकलं आणि ते जरा चांगलं परतून घेतलं. परतून घेतल्यावर हळद टाकली थोडीशी. हळद टाकून कोकम होता थोडंसं माझ्याकडं, मग तो कोकम टाकला, कारण त्या भाजीत थोडंसं आंबट तिखट चव चांगली लागते, त्यामुळं थोडासा कोकम टाकला. मग धुतलेला मसूर, अख्खा मसूर धुवून ठेवलेला 1 तास आधी भिजत ठेवला होता. मग तो भिजून झाला आणि मग तो टाकला. पाणी थोडंसं, आमटी पातळच पाहिजे होती म्हणून आमटी जर पातळ केली आणि मीठ टाकलं त्याच्यावरून. कुकरला झाकण लावलं. एकदम मस्त गरगरीत शिजली होती. त्याच्यासोबत खायला चपाती केली.